मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नसल्याचं मोदींना फोन करून कळवल्याची शिंदेंची माहिती। कोणतीही नाराजी नाही, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद घेत स्पष्टोक्ती। आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत। नाराजीवर एकनाथ शिंदेंची माध्यमांना प्रतिक्रिया। दिल्लीमधून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। तर भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे वेगळं काही होतं का ते पाहावं लागेल, पटोलेंचं वक्तव्य। शिंदेंनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे अनेकांचे संभ्रम दूर झाले, देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। उद्या पक्षश्रेष्ठींसोबत बसून निर्णय घेणार असल्याची माहिती। मोदी आणि अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी बैठक, एकनाथ शिंदे यांची माहिती। बैठकीला शिंदे, अजित पवार, फडणवीस उपस्थित राहून सरकार संदर्भातला निर्णय घेणार। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल, आधी मुख्यमंत्री ठरेल मग इतर मंत्रिपद ठरतील, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होताच त्यांच्या निवासस्थानी गर्दी। नागपुरात कार्यकर्त्यांनी फुलं आणि बुके घेऊन फडणवीसांना शुभेच्छा देण्याकरता केली गर्दी। दिल्लीमध्ये उद्या अमित शहांसोबतच्या बैठकीत एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ठरणार, अजित पवारांची माहिती। बैठकीमध्ये मंत्र्यांबाबतचा फॉर्म्युला ठरणार का, पाहणं महत्त्वाचं। माहितीच्या राष्ट्रवादीकडनं महायुतीमध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी, सूत्रांची माहिती। सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा एकदा स्थान मिळण्याची शक्यता, तर काही चेहरे नवे असण्याचीही शक्यता। मंत्रिपदाच्या लॉबिंग करता अनेक आमदारांचा मुंबईमध्ये तळ, छगन भुजबळ, सुहास कांदे, गुलाबराव पाटील, इंद्रनील नाईक यांनी घेतली फडणवीसांची भेट। शिवसेना खासदारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट, राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला महत्त्व। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहांना, मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणं नैसर्गिक वाटतं, मुख्यमंत्रीपदावरून सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। विरोधक शिंदेंच्या भूमिकेबद्दल टीका करत होते, मात्र शिंदेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केल्यानं विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफाच राहिल्या। बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं हे आमचं मत, मात्र भाजप वरिष्ठांनी शिंदेंना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। विरोधकांकडून वारंवार वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात होत्या, त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून शिंदेंची पत्रकार परिषद झाली, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजप दिलेला शब्द पाळत नाही, भाजपची मित्रपक्षांसोबत यूज अँड थ्रोची भूमिका, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसते तर भाजप सत्तेत आला नसता, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दावेदारी त्यांनी केलेली बरोबर आहे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमुळेच आम्हाला यश मिळालंय, मुख्यमंत्रीपद हे वरिष्ठ पातळीवरच ठरवलं जाईल, मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री होणार याचा आम्हाला आनंद आहे, एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेवर आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। शांतीत क्रांती करणं ही एकनाथ शिंदेंची खासियत, एकनाथ शिंदे नाराज नाहीत, आजपासून ॲक्शन मोडवर, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे महायुतीत कोणतीही धुसफूस नाही हे स्पष्ट, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। 1 डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता मिटकरींकडून व्यक्त। शिंदेंना कदाचित पंतप्रधान पदाची ही ऑफर दिली असेल, शिंदेंना भाजपने दिलेल्या ऑफरवरून राऊतांची टोलेबाजी। आगामी निवडणुका मवियात न लढता स्वबळावर लढायला हव्यात, मवियासोबत निवडणूक नको, ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवेंची कबुली। जशी ठाकरे गटाची स्वबळाची इच्छा आहे तशीच आमचीही इच्छा होती, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट। निवडणूक कशी लढवायची हा ज्या त्या पक्षाचा निर्णय असतो, प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर पटोलेंची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याबाबत ठाकरेंची भूमिका कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत, मुंबई महापालिकेबाबत असेल, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट मुंबई जिंकत नाही हे त्यांनी आता लक्षात ठेवावं, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर मुनगंटीवारांची टीका। 2017 आमचा महापौर असता, मात्र आम्हाला त्यावेळी वातावरण खराब करायचं नव्हतं, आता मात्र मुंबईत महापौर भाजपचा असणार, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, काँग्रेसने प्रचारात पूर्णपणे सहकार्य न केल्याचा ठाकरे गटाचा आरोप, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा सूर। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला 74 लाख मतदान वाढलं, त्यामुळे ईव्हीएम मध्ये गडबड असण्याची शक्यता, रोहित पवारांचा आरोप।
कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ईव्हीएमच्या तपासणीची रोहित पवारांची मागणी. पराभव झाला की तो ईव्हीएमच्या माथी मारायचा. विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. विरोधकांचे ईव्हीएमचे आरोप अयोग्य असल्याची ही प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे निवडून आल्या तेव्हा त्यांनी ईव्हीएम सोबत काही केलं होतं का? शरद पवारांनी ईव्हीएम विरोधात तेव्हा मंत्रिमंडळात भूमिका का मांडली नाही? रोहित पवार का निवडून आले? त्यांचे इस्रायल टेक्नॉलॉजी सोबत संबंध आहेत का? मुनगंटीवारांचे शरद पवारांना सवाल. मल्लिकार्जुन खरगेंनी निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे. काहीतरी कल्पनेपलीकडचं घडलंय हे नक्की. जनता आमच्या सोबतच राहील आणि लवकरच विरोधकांचा भंडाफोड होणार. बाळासाहेब थोरात यांची ईव्हीएम प्रकरणी प्रतिक्रिया. विधानसभेचा निकाल सेट होता. ईव्हीएम शिवाय निकाल अशक्य. मनसेचे अविनाश जाधव यांचा हल्लाबोल. अमेरिकेसारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे ईव्हीएम कशाला? जाधव यांचा सवाल. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा, मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? मनसेचे अविनाश जाधव यांचा विधानसभा निकालावरनं भाजपला सवाल. यापुढे निवडणुका लढवायच्या की नाही असं प्रश्न पडल्याचंही वक्तव्य. फेरमतमोजणीसाठी शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर कोर्टामध्ये याचिका दाखल करणार. 158 जोगेश्वरी पूर्व विधानसभेची फेरमतमोजणी करण्याची वायकरांची मागणी. सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेरमतमोजणीची मागणी. बडगुजर यांना एकूण केंद्राच्या 5% केंद्राची फेरमतमोजणी करता येणार. प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून फेरमतमोजणी शक्य. ईव्हीएमच्या विरोधात सांगलीच्या विटा शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. ईव्हीएम हटावचे नारे देत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. मुंबईमध्ये ठाकरे गटाला व्होट जिहादमुळे 10 जागा मिळाल्या. माहीममध्ये महेश सावंत यांना मुस्लिम वस्तीतून अधिक मतदान झालंय. तर वर्सोवा मतदारसंघात मुस्लिमांनी ठाकरेंना 1 गठ्ठा मतदान केल्याचं किरीट सोमय्यांचं वक्तव्य. पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपचे विधान परिषदेतले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना बडतर्फ करा. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांची पक्षाकडे लेखी मागणी. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. नेता निवड आणि इतर नेमणुका मल्लिकार्जुन खरगे करणार अशा प्रकारचा प्रस्ताव बैठकीमध्ये पास झालाय. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे सर्वांचं मत. काँग्रेस बैठकीनंतर आमदार अमीन पटेल यांची माहिती. एसआर ग्रुपचे अध्यक्ष शशिकांत रुईया यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरेंनी घेतली सांत्वनपर भेट. 2 दिवसांपूर्वीच शशिकांत रुईया यांचं झालेलं निधन. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला. गाडी हळू चालवण्यास सांगितलं म्हणून राग आल्यानं हल्ला. 6 ते 7 जणांकडून घरावर दगडफेक. गुन्हा दाखल. विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे. भाजपच्या 132 पैकी 92 आमदारांवर विविध गुन्हे दाखल. त्यातही 40% आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद. दक्षिण मुंबईतल्या डोंगरी परिसरात आग. 24 मजली अन्सारी हाईट्स इमारतीतल्या एका घराला आग. चिंचोळी गल्ली असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे. भाजप आमदार राहुल नार्वेकरांकडून डोंगरी परिसरातल्या आग लागलेल्या इमारतीची पाहणी. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा नार्वेकरांचा इशारा. अंधेरीमधल्या विरा देसाई रोडवरील एका इमारतीच्या 6व्या मजल्यावरील घराला आग. पोलिसांनी इमारतीतल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.